आईची शपथ विरुद्ध आईचा सल्ला. उद्धव ठाकरे संजय देशमुख आमने सामने. यवतमाळ येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर आईची शपथ घेऊन गद्दारांच्या कळपात गेले असा आरोप केला. या वक्तव्याला खासदार संजय देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. देशमुख यांनी म्हटले, निर्णय घेताना मी आईचा सल्ला घेतला, मात्र कोणतीही शपथ घेतली नव्हती. आईने निर्णय घे, पुढे काहीतरी झाले तरी हरकत नाही असे सांगितल्यानंतर मी निर्णय घेतला, त्यामुळे आईच्या नावावरून केलेले आरोप तथ्यहीन आहेत. या वक्तव्यानंतर यवतमाळच्या राजकीय सभेनंतर उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखीन तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाही शिवसेनेत जा असं त्यावेळेस सांगितलं होतं. त्यावेळेची परिस्थिती होती. यांनी जेव्हा आव्हान केलं आणि यांनी जेव्हा बोलावलं तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातल्या व्यक्तीला विचारत असते की बा मी काय करू, कशा पद्धतीनं जाऊ का नाही जाऊ का, असा प्रश्न मी विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की शेवटी आईने सांगितलं की बा तू निर्णय घे, आणि निर्णय घेत असताना गेला तरी काही हरकत नाही, म्हणून तो निर्णय झाला. याच्यामध्ये शपथ आणि वगैरे हे याचा काही प्रश्न नाही. ते आता काहीतरी चुकीचं कोणा लोकांना प्लीडिंग करत असेल ते आता भावनिक करण्याचं त्यांचं ते सुरू आहे. हे पूर्ण महाराष्ट्रात त्यांना आहे. हेच जर सभा मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की साहेब, नगरपालिके क्षेत्रामध्ये आपल्या निवडणुका लागलेल्या आहे, तुम्ही जरी तुमची तब्येत ठीक नसेल तर आपल्या आदित्य साहेबांना पाठवा. परंतु आदित्य साहेबही आले नाही. म्हणजे आम्ही इकडे खाली लढाई लढत राहायची, तुम्ही तिकडे यायचं नाही, काही पाठबळ द्यायचं नाही, आणि पुन्हा आम्हाला का आम्ही जर काही निर्णय घेतला तर तुम्ही आम्हाला आरोप करायचा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ.